कनिष्ठ अभियंता पदोन्नती प्रकरण नियम डावलले, अपात्र संधी, पात्र उमेदवार 23 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत. नाशिक महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाच्या भरती प्रक्रियेत नियमावलीचा भंग करून एका अपात्र उमेदवाराचा पदोन्नती दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 26 जून 2025 रोजी एक सविस्तर निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त यांच्यासह विविध उच्च पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं असून पात्र असूनही मागे टाकले गेले, अपात्र असूनही संधी मिळवली असा रोष व्यक्त करण्यात येतो आहे. सन 1998मध्ये नाशिक महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. जाहिरातीनुसार शैक्षणिक पात्रता आणि 2 वर्षांचा अनुभव आवश्यक होता. त्यावेळी आरक्षणानुसार निवड झालेल्या काही उमेदवारांनी पात्रता आणि अनुभव मिळवलेला नसतानाही त्यांना पुढे महायुक्त कनिष्ठ अभियंता पदासाठी प्राधान्य दिले गेले आणि ही बाब घटनात्मक आणि नियमबाह्य आहे असा ठाम दावा तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांनी नमूद केलं आहे की त्यांनी वारंवार माहिती अधिकारात आणि शासन दरबारी या प्रकरणाचा पाठपुरावा केला, मात्र न्याय मिळण्याऐवजी टाळाटाळ झाली. त्यामुळे त्यांनी स्वखर्चाने संपूर्ण प्रकरणाचे दस्तऐवजी करून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तक्रारदारांनी म्हटलं आहे की जर मी खरा आहे तर सर्वसाधारण गटात अपात्र उमेदवारांना दिलेल्या पदोन्नती रद्द करून मला नियमानुसार पदोन्नती द्यावी. जर मी खोटा आहे तर माझ्या प्रशासकीय शिक्षणाचा खर्च शासनाने वसूल करावा. त्यांनी हेही नमूद केले की गेल्या 23 वर्षांपासून असलेल्या अन्यायामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे आणि आता वैद्यकीय सल्ल्याने त्यांना अस्थायी एकतर्फी निवृत्ती घ्यावी लागली. संविधानाच्या रक्षणाची शपथ घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कर्तव्याचं पालन करावे, अन्यथा हे लोकशाहीवरच घाला आहे असा स्पष्ट इशारा या निवेदनातून दिला गेला आहे. न्याय न मिळाल्यास हा निर्णय लढण्यासाठी सर्व कार्यालयीन कामकाज बंद करून कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागेल अशी भूमिका तक्रारदारांनी घेतलेली आहे. या प्रकरणात प्रशासन, महापालिका आणि राज्य सरकार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. न्याय हाच मार्ग असल्याची भावना व्यक्त करत पात्रतेनुसार पदोन्नती मिळावी हीच एक मागणी तक्रारदारांनी केली आहे.